नमस्कार, मी प्रतिभा पडगण. प्रतिभा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे नगेट्स. नगेट्सचे खूप प्रकार आहेत, जसे की व्हेजिटेबल नगेट्स, चीज पोटॅटो नगेट्स, चिकन नगेट्स, सोया नगेट्स. आज मी तुम्हाला नगेट्सचा एक आगळा प्रकार दाखवणार आहे. सध्या बाजारात तुरीच्या शेंगा भरपूर आलेल्या आहेत. आज मी तुम्हाला तुरीच्या दाण्याचे नगेट्स ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया. इथे मी 100 ग्रॅम तुरीचे दाणे घेतलेले आहेत, 2 उकडलेले बटाटे, अर्धी वाटी रवा घेतला, 1 चमचा तेल, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा तीळ, 1 चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा चाट मसाला, टेस्टसाठी मीठ. चला तर आता कृतीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण तुरीचे दाणे मिक्सरमधून काढून घेऊया. दाणे टाकले, लसूण टाकला, हे असं जाडसर काढायचं, जास्त बारीक करायचं नाही. पण आता हे बाउलमध्ये काढून घेऊया. आपण नगेट्ससाठी सारण तयार करून घेऊया. इथे मी गॅसवर पॅन ठेवलं, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकणार, गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा. आता जिरं टाकणार, तीळ टाकणार, तर यामध्ये आपण पाणी टाकणार. सारखं हलवत राहायचं. आपण यामध्ये 1 वाटी पाणी घातलं. तर रवा टाकणार, चिली फ्लेक्स टाकणार, चाट मसाला टाकणार, टेस्टसाठी मीठ टाकायचं. आणि चांगलं मिक्स करायचं. झाकण ठेवून हे 5 मिनिटं वाफ येऊ देऊ. अजून 5 मिनिटं आपण वाफ येऊ देऊ. वाफ आलेले आहे आणि आता आपण बघूया झालं की नाही. झालेलं आहे. गॅस बंद करू. सारण हे बाउलमध्ये काढून घेऊया. आपण आता सारणामध्ये मिक्स करायला बटाटे किसून घेऊया. बटाटे हे तुम्ही आधीच उकडून ठेवा. वेळेवर जर उकडले तर बटाट्याला पाणी सुटेल आणि सारण व्यवस्थित होणार नाही. सारणाला सुद्धा पाणी सुटेल.
आपण आता यामध्ये बटाटा मिक्स करून चांगलं मिक्स करून घेऊया, चांगलं एकजीव करूया. आपण आता नगेट्स तयार करून घेऊया. नगेट्स तयार करताना थोडा तेलाचा हात घ्यायचा, असा गोळा घ्यायचा आणि या गोळ्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, चांगलं मळून घ्यायचं. याचा आपण लांब रोल बनवणार आहोत. रोल बनवायचा आणि तो कट करायचा. छोटे छोटे नगेट्स बनवायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये चीज टाकू शकता, पनीर टाकू शकता. हे नगेट्स मुलांना तर आवडतात, पण मोठ्यांना सुद्धा आवडतील असे आहे. नगेट्स तयार करून झालेले आहेत आणि आता आपण ते तळून घेऊया. आपण आता नगेट्स तळून घेऊया. मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल तापलेलं आहे आणि आता आपण नगेट्स त्यामध्ये टाकणार आहोत. नगेट्स हे मीडियम फ्लेमवरच तळायचे, जे कुरकुरीत तळले जातील. तर वरतून ते लाल होतील आणि आतून कच्चे राहतील. नगेट्स हे झालेले आहेत आणि आता आपण ते काढून घेणार आहोत.
आज मी तुरीच्या दाण्याचे नगेट्स ही रेसिपी बनवलेली आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका। तुम्ही माझ्या आमला जामच्या रेसिपीला खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। खूप छान कुरकुरीत झालेले आहेत नगेट्स।